पेन, एक नोटबुक आणि हा मोबाईल. के 10 मार्कासाठी. त्यानंतर करंट जीके वाचत राहायचं, न्यूजपेपर. 10 प्रश्न सोडवा. 10 म्हणजे 2 मी समचे सोडवले, 2 ॲडिशन, 2 सबस्ट्रॅक्शनचे. करायची सुरुवात करायची. ताई आम्ही घरकाम करताना आमचा अभ्यास कसा मॅनेज करू ग 1 तास? टाळण्यानं किंवा मला वेळ नाही या वाक्यानं. नमस्कार मैत्रिणींनो, काल तुम्ही मला यूट्यूब पेमेंटबद्दल खूप शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार. अशीच तुमच्यासोबत मला राहू द्या आणि आजचा विषय सुरू करूया. तर बघा मैत्रिणींनो, मला ना खूप मैत्रिणींचे मेसेज येत आहेत की ताई TET एक्झाम होईल का, किंवा मग RRBची एक्झाम कधी आहे, KVSचं नोटिफिकेशन येईल का. तर याचबद्दल आज आपण बोलणार आहे. मला सांगा, जर TET किंवा RRB किंवा KVSची अजून एक्झाम डिक्लेअर झालेली नाही तोपर्यंत शांत बसायचं का, अभ्यास करायचा नाही का? जर आपण दररोज 30 मिनिटं स्वतःला दिली आणि थोडा अभ्यास सुरू केला तर का आपण इतरांच्या समोर जाऊ शकणार नाही? का फक्त मग असा गोंधळ होतो, एक्झामिनेशन येते, नोटिफिकेशन येतं आणि लगेच 15 दिवसात पेपर होतो. मग आपला सगळं एक नाधड भाराभार चिंध्या होतात, डोक्यावरून सगळं उडून जातं, खूप घाई होतो. घरकाम, जबाबदाऱ्या, मुलांच्या शाळा, आणि मग मी अभ्यास कसा करू हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. म्हणून मी सांगते की आज तुम्ही कसं प्लॅनिंग करू शकता आणि या प्लॅनिंगमधून तुम्हाला हाऊसवाईफला अभ्यास करताना खूप मदत होईल. जसं की मी करू शकते तर तुम्ही नक्कीच करू. मला म्हणतात की ताई आम्ही घरकाम, मुलं, जबाबदाऱ्या आणि सगळी कामं करून कसं शक्य आहे ग अभ्यास करणं? थकून जातो, आम्हाला ना वेळच मिळत नाही. मग आम्हाला कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि काय करायचं सुचत नाही. अभ्यास कुठून सुरू करू, काय करावं काहीच कळत नाही. तर मी याचं उत्तर मिळेल की हे शक्य आहे, कारण मी स्वतः करते. तर तुम्ही पण करू शकता, कारण माझ्यासारखी तुम्ही आहे, मी तुमच्यासारखी आहे. सकाळी उठल्यापासून, जेवण बनवण्यापासून, घरकाम, मुलांचा टिफिन आणि मिस्टरांचा टिफिन, त्यानंतर मुलांना शाळेत पोहोचवणं, आणणं, हे सगळं माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि या सगळ्यातून मी स्वतः यूट्यूबचे काही फ्री लेक्चर्स, त्यानंतर मोबाईलवर काही फ्री ॲप्स असतात, दिशा ॲप्स, पाठ्यपुस्तकांचे ॲप्स, त्यानंतर स्वतः आपल्याला 5-10-15 मिनिटं इंग्रजीसाठी देणं, त्यातले काही व्होकॅब्युलरी वर्ड्स ऐकणं, जे फ्री आहे ना ते ऐकते. स्वतःसाठी 30 मिनिटं देऊ शकते. आणि अशीच मी माझी सुरुवात 5-5 मिनिटापासून केलेली आहे. आणि हेच आपल्यासाठी मोटिवेशन ठरतं आणि यातूनच आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो आणि त्यातूनच आपण आपला वेळ काढू शकतो. म्हणून तुम्हाला सांगते की TET किंवा KVS किंवा RRB याची तयारी तुम्ही घरी बसून कशी करू शकता आणि घरकामासोबत कशी करू शकता, चला तर बघूया. तर पहिलं TET म्हणजे काय असतं? टीचर ॲबिलिटी टेस्ट. आता ह्यासाठी काय असतं, याचे 2 पेपर असतात, TET1, TET2. याविषयी मी फुल व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. म्हणजे TETचा वेगळा घेऊन येईल, KVSचा वेगळा घेऊन येईन, RRBसाठी वेगळा घेऊन येईन, सिलेबस सहित घेऊन येते. आता फक्त इंट्रो देते तुम्हाला. तर TETचा काय असतं, CDP असतं. त्यानंतर पेपर 1, पेपर 2 सगळा सिलेबस वेगवेगळा असतं. थोडं शॉर्टकटमध्ये सांगते, तुम्हाला समजायला सोपं जाईल. त्यामध्ये ग्रामर येतं, मराठी इंग्रजी ग्रामर येतं, गणितं येतात, जनरल नॉलेजचे प्रश्न येतात. आता भरपूर सिलेबस असतो TETचा. थोडा कठीण भाग असतो, पण दररोज जर आपण अर्धा ते 1 तास दिला ना, तर मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो, जोपर्यंत TETची डेट येईल ना तोपर्यंत तुमचा 5% अभ्यास झालेला असेल. म्हणून तुम्हाला सांगते की आत्ता या क्षणापासून सुरुवात करा. जे आहे त्यातून सुरुवात करा. ताई आमच्याजवळ हेच नाही, कुठलं पुस्तक घेऊ, कशातून अभ्यास करू? कशातूनही अभ्यास करू नका, मी सांगते तसा करा. TETसाठी साधे 1 ते 8चे पुस्तकं आत्तापासून वाचायला सुरुवात करा. पुस्तकं नसतील तर महाराष्ट्र पाठ्यपुस्तक ॲप जे प्ले स्टोअर असतं ते डाउनलोड करून घ्यायचं आपल्या मोबाईलमध्ये आणि तिथून अभ्यासाला सुरुवात करायची. साधी गणितं भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ आहेत. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार कसं सोडवायचं सोप्या पद्धतीने, शॉर्ट ट्रिकने कसं सोडवायचं, त्यानंतर लसावी मसावी कसं सोडवायची. दररोज एक व्हिडिओ बघायचा, जास्त बघायचं नाही, कारण इथे गोंधळ होतो. मग ह्या कम्प्युटरमध्ये गोंधळ झाला की मग असं वाटते कठीण आहे, दे टाकून. म्हणून कधीच घाई करायची नाही, फक्त अर्धा तास द्यायचा. दररोज दुसरा टॉपिक ठरवायचा, कारण अजून TETची डेट आलेली नाही, त्यामुळे थोडं केलं तरी छान होईल आपलं. कळलं तुम्हाला? असा सुरुवात करा, असा अभ्यास करा. नंतर तेही सांगते मी तुम्हाला की कसं करायचं म्हणून. आता KVS बद्दल बोलते. KVS ही एक्झाम CTET म्हणजे सेंट्रल टीचर ॲबिलिटी टेस्ट, ही जर पास असले तुम्ही तरच तुम्हाला KVS देता येते. KVS म्हणजे जशा आपल्या जिल्हा परिषद शाळा असतात महाराष्ट्र शासनाच्या, तशा ह्या केंद्राच्या शाळा असतात आणि खूप छान शाळा असतात. पेमेंट पण छान असतो. माझे मागील व्हिडिओ तुम्ही बघितले असेल, त्यात मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
पेमेंट कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा माझाच पेमेंट 21,000 होता आणि जो रेग्युलर टीचर असतो त्याला शिक्षण सेवा कालावधी नसतो, 51,000 सॅलरी असते. पण त्याची एक असं नुकसान हे आहे की आपल्याला 30+ असलो तर मुलांना फॉर्म भरता येत नाही. आणि आता मला असं वाटते 5% महिलांसाठी जर राखीव होतं तो पण कमी केला, म्हणजे 35 चाललेला आहे. त्यामुळे मला आता शंकाच आहे की मी यावर्षी बसू शकेल का. तर KVSचा अभ्यास करताना थोडा डीप नॉलेज हवं, थोडं डीप हवं. त्याच्यातून अभ्यास करताना NCERTचा अभ्यास करावा लागतो. NCERT म्हणाल तुम्ही, ताई NCERT म्हणजे काय? NCERT म्हणजे जी नॅशनल लेवलची पुस्तकं असतात ती दिशा ॲपमध्ये अवेलेबल आहे. दिशा ॲप आपल्या प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचं. ती पुस्तकं त्यात व्हिडिओ दिले असतात, ऑडिओ स्वरूपाचे असतात. छान ऐकायचं, मस्त शांततेने अर्धा तास आपला अभ्यास करायचा पुस्तकांचा आणि कंटिन्यू सुरू ठेवायचा. CDP असतं, मॅथ असतं, जनरल नॉलेज असतं, रिझनिंग असतं. याचे सगळे डिटेल व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आता इंट्रो घ्या. मी तुम्हाला नक्की लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करते. नंतर RRBचा पण मी सिलेबस तुम्हाला सांगेल, येईल व्हिडिओ घेऊन. रेल्वे टीचर जे आपली टीचरसाठी भरती आहे ती आता ऑगस्ट सप्टेंबर मिळते. त्याचे फॉर्म हे मला वाटते फरवरी मार्च महिन्यात सुटलेले होते. निगेटिव्ह मार्किंग असतं. याच्यामध्ये पण जनरल अवेअरनेस, रिझनिंग, मॅथ, इंग्रजी असा भाग असतो. तुम्हाला कळतंय का? कुठलीही परीक्षा असो, मराठी, इंग्रजी, मॅथ, त्यानंतर रिझनिंग, जनरल अवेअरनेस हे सारखेच भाग असतात. मग आपण हा असा विचार का करतो की आम्ही कुठून सुरुवात करू? जर भाग सारखा आहे, कंटेंट सारखा आहे तर मग अभ्यास आपल्याला करू शकतो. यूट्यूबवर अड्डा 247 अनअकॅडमीचे काही फ्री लेक्चर्स असतात. त्यानंतर स्टडी IQ, फ्री स्टडीज किंवा अजय सर हे RRBसाठी वापरू शकतो. TETसाठी शेडके सरांचं छान आहे. इग्नाइट अकॅडमीचे फ्री लेक्चर्स भरपूर सरांचे आपल्याला अवेलेबल आहेत. भरपूर कंटेंट यूट्यूबवर अवेलेबल आहे. फक्त शोधायचं काम आहे, ते शोधायचं आणि सुरुवात करायची. स्टॅटिक GK 10 मार्कासाठी. त्यानंतर करंट GK वाचत राहायचं न्यूजपेपर. इथून सुरुवात करा. मॅथचे दररोज 10 प्रश्न सोडवा. 10 म्हणजे 2 मी समचे सोडवले, 2 ॲडिशन, 2 सबस्ट्रॅक्शनचे करायची सुरुवात करायची. बॉडमॉसचे करा. त्यानंतर रिझनिंगचे 5-10 प्रश्न सोडवून पाहिजे. आपल्याला आपली स्ट्रेंथ कुठली आहे, आपण कशात वीक आहे ते शोधायचं. मग आपण लिहून काढायचं पेपरवर. आणि जोपर्यंत हे आपण सगळं सेटल करणार नाही ना, जोपर्यंत हा हात पेन कागदावर चालवणार नाही ना, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. फक्त इथे विचार केल्यानं कधीच मार्ग निघत नसतो. तो विचार कृतीत आणावा लागतो, तेव्हा आपल्याला लवकर मार्ग मोकळा होतो. आता समोरचा टॉपिक. ताई आम्ही घरकाम करताना आमचा अभ्यास कसा मॅनेज करू ग 1 तास? आम्हाला तर असं 1 तास बसताच येत नाही ग. 1 तास बसायचंच नाहीये. आंघोळी आधी घ्या 15 मिनिटं GK. भांडे घासताना लावा व्हिडिओ व्होकॅब्युलरीचा. पोळ्या लाटताना ऐका स्टॅटिक GK. कळतंय ना? झाडून काढताना, फरशी पुसताना लावा शेळके सरांचं लेक्चर. मानसशास्त्राचं लेक्चर ऐकू शकतो. त्यानंतर आपण जे काही आपल्याला नियम असतात गणितीय, त्यानंतर काही स्टॅटिक GKचे जे काही आता चालू असतं चालू घडामोडी म्हणा, ते ऐकू शकतो आपण. हळूवार 15 मिनिटं ते 15 मिनिटं भांडे घासताना, 15 मिनिटं मुलं झोपल्यानंतर, सकाळी मुलं उठायच्या अगोदर अर्धा तास आणि रात्री झोपताना मुलं झोपल्यानंतर अर्धा तास. झाला की आपला 1 ते 1.5 तास अभ्यास शुअरली होतो. 1 ते 1.5 तास अभ्यास कंटिन्यू बसताना येत ना तुम्हाला तर काळजी करू नका. कंटिन्यू बसायचंच नाहीये. 15-15 मिनिटं असे दिवसातनं चोरायचे आहे आपल्याला. आणि ते कसे चोरायचे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, कारण तुम्ही एक गृहिणी आहात, तुम्ही एक हाऊसवाईफ आहात. तुमच्यात ती कॅपेबिलिटी आहे, तुमच्यात ती कॅपॅसिटी आहे. आणि तुम्ही जे करू शकता ना ते कोणीच करू शकत नाही, कारण तुम्ही सगळ्या घराला सांभाळून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे होत आहात. म्हणून तुमच्यात ती इच्छाशक्ती आहे. फक्त तिला मोटिवेशन देण्याचं काम मी करते आहे आणि तुम्ही ते नक्की. सुरुवात ही बिग प्लॅन न करू नका. छोट्या छोट्या सवयींनी सुरुवात करा. 10-10 मिनिटाचे ऑडिओ लेक्चर्स ऐका. आपल्यापासून आपली मुलं प्रेरणा घेतील. त्यांना वाटते की आपली मम्मा अभ्यास करते, आपण पण अभ्यास करायला पाहिजे. त्यांना मागे धावावं लागणार नाही की अभ्यास कर म्हणून. आपला आपोआप अभ्यास होईल, त्यांचा पण आपोआप अभ्यास होईल. त्यानंतर स्वतःला विकसित करण्यासाठी जसं आपण आपल्या घराला छान सजवतो, त्याची काळजी घेतो, छान दररोज फरशी पुसतो, कपडे धुतो, भांडे स्वच्छ घासतो, तसं आपल्या मनाला स्वच्छ करा. पॉझिटिव्ह विचार करा की मी करू शकते. स्वतःला डेव्हलप करा, स्वतःची स्ट्रेंथ ओळखा आणि तुमच्यात आपल्यात जेवढी कॅपॅसिटी आहे ना ती ओळखण्याची फक्त गरज आहे.
म्हणून स्वतःला एवढी पॉझिटिव्हिटी द्या की निगेटिव्ह विचारांना मनात थाराच देऊ नका. आणि हे म्हणणं टाळा की मला येतच नाही, मी हे टाळेलच, मला वेळच नाही आहे आणि आता मी कशी सुरुवात करू, असं म्हटल्याने आपल्या फक्त निगेटिव्हिटी डोक्यात येते आणि आपल्याला मार्ग मिळत नसतो. शिक्षण वयानं थांबत नसतं. शिक्षण कधीच वयानं थांबत नसतं. ते थांबतं फक्त एका शंकेनं, टाळण्यानं किंवा मला वेळ नाही या वाक्यानं. म्हणून त्या भीतीपोटी स्वतःचं पाऊल मागे ओढून घेऊ नका, तर एक पाऊल समोर टाका आणि आत्ता या क्षणाला सुरुवात करा. आणि TET, KVS, RBS, RRB तुम्हाला ज्या एक्झाम द्यायच्या आहेत त्या तुम्ही क्लिअर करू शकता. फक्त चला तर उठा, आजपासून सुरुवात करा. एक पेन, एक नोटबुक आणि हा मोबाईल, यावर आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात आत्ता या क्षणापासून सुरुवात करा आणि ही सुरुवात तुमचं आयुष्य बदलवू शकते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वतःच्या स्ट्रेंथला ओळखा, विकनेस दूर करा. त्यानंतरचे जे व्हिडिओ येतील आपले ते TET सिलेबस, RRB सिलेबस, KVS सिलेबस यावर येतील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाही आम्ही घरकाम करताना अभ्यास कसा करावा या मोटिवेशन मिळेल आणि ही वैशाली तुमच्यासोबत नेहमीच असेल. बाय.